आम्ही मराठी पहिली मालिका करतोय आणि तुझं माझं सपान असं मालिकेचं नाव आहे. 19 तारखेपासून मालिका ऑन एअर येणार आहे संध्याकाळी 7 वाजता. आज आपण मालिकेतील काही कलाकार आणि दिग्दर्शक यांना भेटतो. दिग्दर्शक पुरोहित आपल्यासोबत मालिकेचा नायक अभिनेता संकेत चिकटगावकर आहे आणि ललिता म्हणजे नायकाच्या आईच्या भूमिकेत शैला गाणेकर आहेत आणि आपली नायिका एकाच मिनिटात आपल्याला जॉईन करेल. तोपर्यंत आपण यांच्या कॅरेक्टरबद्दल जे काय व्यक्तिरेखा आहेत त्यांच्याबद्दल ते सांगतील, मग आपण प्रश्नोत्तर देतो. प्रथम तुम्ही सांगा, दिग्दर्शक म्हणून तुम्ही जे काही तुमची सिरियल आहे कुठल्या घटनेतली आहे, नेमकी ही स्टोरी कथा कोणाची आहे? कथा मूळ संकल्पना सोनीचीच आहे. कथा स्वप्नील गांगुर्डे म्हणून नाशिकचेच लेखक आहे. अच्छा, त्यांची कथा आहे. तर थोडंसं ब्रीफ करा, मग आपण प्रश्नोत्तर करू. सो वेटलॉग प्रोडक्शन महाराष्ट्राची हास्य जत्रा सगळ्यांना कार्यक्रम माहितीच आहे. तर जे प्रोडक्शन हाऊस आहे वेटलॉग प्रोडक्शन, सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर हे या मालिकेचे प्रोड्युसर्स आहेत. मी दिग्दर्शन करतोय अवधूत पुरोहित. स्वप्नील गांगुर्डे याचा कथा लेखक आहे. पटकथा अमोल पाटील ज्यांनी हम बने तुम बने वगैरे सारख्या सिरियल्स ज्यांनी लिहिल्या ते करत आहेत आणि याचं संवाद लेखन कौस्तुभ दिवाण म्हणून करत आहेत. प्रदीप पार्टे आहेत जे छायाचित्रण करत आहेत. कथानक म्हणायला गेलं तर कुस्तीवरची आहे हे साधारणतः सगळ्यांना पोस्टर बघून कळलं असेलच. सो रांगड्या मातीतली कथा आहे. एकमेकांची स्वप्न एकत्र येऊन कशी पूर्ण केली जातील ह्याविषयीचं कथानक आहे. लव्ह स्टोरी आहे पण त्याला एक मातीचा फील आहे. कुस्तीचा त्याला एक फीडबॅक आहे, म्हणजे त्याला बॅकग्राऊंड कुस्तीचं आहे कम्प्लिटली. बाकी व्यक्तिरेखेबद्दल हे सांगतीलच. बोल तू, काय प्रॉब्लेम? तुझी पहिलीच डेली सोप आहे नाही? हो हो हो, बोल. माझी पहिली डेली सोप योगायोगाने म्हणजे चांगले योग मिळून आले की मला वेटक्लाउड प्रोडक्शन बरोबर काम करायला भेटतं आहे. जे अवधूत सर असतील, सचिन गोस्वामी सर असतील, सचिन मोठे सर असतील किंवा शैला मॅम असतील, यांच्याबरोबर काम करायला भेटतं ही माझ्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या पात्राबद्दल सांगायचं झालं तर एक जसं प्रोमो पाहिल्यावर लक्षात येतं की माझी पैलवान आहे ज्यांनी कुस्ती सोडलेली आहे आणि कुस्ती सोडण्याचं कारण त्याचं काही डिप्रेशन असेल किंवा कोणतं कारण असेल, त्याच्यानंतरचा त्याचा पुढचा प्रवास की तो परत एक कुस्तीपटू म्हणून कसा उभा राहतो किंवा त्याची जी जीवनसाथी आहे ती त्याला कसं उभं करते किंवा तो तिला कशी मदत करतो, ही सगळी अशी कथा आणि अशा प्रकारचं पात्र आहे. या अगोदर तू काही स्टेज वगैरे केलेलं? हो, मी थिएटर आर्टिस्ट. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जे एक 4-5 वर्षापासून मी थिएटर करतो. आता जसं प्राजक्ताला मुळातच कुस्तीचं बॅकग्राऊंड आहे तसं तुला आहे? नाही, मला तसं मुळात कुस्तीचं बॅकग्राऊंड नाही आहे. म्हणजे मला जेवढं आठवतं मी गावामध्ये 3रीत असताना कुस्ती खेळलो होतो. म्हणजे हरलो होतो 3रीत असताना. ते सगळेच जण खेळतात? हां, त्याच्यानंतर आता आमदार. हो हो, आमचे नात्यातले. हो हो. तुम्ही तुमच्या पात्राविषयी काय सांगा? नमस्कार, माझं नाव शैला गाणेकर. मी यात नायकाची आई म्हणजे ललिता असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे, प्ले करते. ती बाई मुळात खूप खंबीर आहे, कॉन्फिडंट आहे. जेव्हा नवरा जातो त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण, मुलांना वाढवणं हे पूर्णतः तिच्यावर येते जबाबदारी आणि त्याला ती कशी सामोरी जाते. म्हणजे एक छोटासा बिझनेस सुरू करते, म्हणजे एका घरात छोटासा बिझनेस सुरू करते, ते फॅक्टरीपर्यंत जातं. फॅक्टरीचा तो बिझनेस तिचा भारताच्या बाहेर जातो. इतकं ती स्वतःला त्या टप्प्यावर स्वतःलाही ग्रो करते आणि मुलांनाही मोठं करत असते. अशी ती बाई आहे, खूप कॉन्फिडंट बाई आहे आणि तिची अशी स्वतःची मतं आहे, स्वतःचे विचार आहेत. त्यामुळे ती कुणी सांगेल म्हणून ती करेल असं नाही. तिला जर ते बरं वाटलं, खरं वाटलं तर ती करणारी आहे. जे चुकीचं वाटतं त्याला चूक म्हणते, जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणते. अशी साधारण सरळ साधी आई, प्रेमळ आई आणि आउट अँड आउट पॉझिटिव्ह आई असं कॅरेक्टर आहे. प्राजक्ता, तुझ्या भूमिकेविषयी काय म्हणताय? तुझ्या भूमिकेविषयी. नमस्कार, मी पहिलवान प्राजक्ता चव्हाण आणि यामध्ये मी पहिलवान प्राजक्ता माने म्हणून काम करत आहे. मी जसं माझं ओरिजिनल आहे तसंच आहे यामध्ये, पण पहिलवानच आहे. मम्मी पप्पा काका काकू सेम. पप्पा सपोर्ट
सपोर्ट करतायत जेवढं ओरिजिनल तेवढं ह्यात पण मला पप्पा सपोर्ट करतायत. माझ्या कुस्तीबद्दल त्यांना वाटतं की पुढे जावं मुलींनी. घरच्यांची तीच तळमळ असती की आता वयात आली लग्न करून टाकावं, कुस्ती काय करते ही सारखी. आणि तेच पप्पा सपोर्टिव्ह आहेत आणि बाकीचे सगळे लग्नाच्या मागे लागले. जशी तुझी कुस्तीची एक बाजू आहे रिअल लाईफमध्ये, तसे एक कलाकार म्हणून तू कधी स्वप्न बघितलं होतं की तू कुस्तीबरोबर एक कलाकार म्हणून सुद्धा कधी प्रेझेंट होणार आहे? नाही कधीच पाहिलं नव्हतं. 2 महिन्यापूर्वी तर मी आखाडे खेळत होती. मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी स्पोर्ट्स फील्ड ही डायरेक्ट चेंज करीन, डायरेक्ट ह्या फील्डमध्ये येईन असं वाटलं नव्हतं. पण मग कशी काय? मी माझी एक फ्रेंड आहे सातारला, तर सातारचे सर आहेत एक शिंदे सर, त्यांनी तिला सांगितलं की आपण एक रेसलिंगवरती सिरियल करतोय, त्यासाठी आपल्याला हिरोईनचं पात्र करणारी एक मुलगी पाहिजे, तू करशील का? ती बोलली की माझ्याकडं माझी फ्रेंड आहे ती ओरिजिनल पहिलवान आहे, मी तिला विचारून बघते. मग तिने मला विचारलं, मी एक असा मला त्या ऍक्टिंग मधलं काय माहित नाही, तर मला जे येतं ते व्हिडिओ आपला रांगडा बनवून टाकला रानात पण, आणि तो टाकल्यानंतर ना मग सरांनी स्क्रिप्ट पाठवली. तेव्हा मी आखाड्यात होती, रात्रीच्या 9 वाजता माझ्या कुस्त्या होत्या. सरांना म्हटलं मला आत्ता जमणार नाही व्हिडिओ बनवायला, मी उद्या सकाळी पाठवते. उद्या सकाळी बनवून पाठवला. मग नंतर ना 2-3 दिवसांनी फोन आला की तुला आता मुंबईला यावं लागतंय, तू मुंबईला ये. मग मुंबईला गेली, मग तिथं परत स्क्रिप्ट दिली. तेव्हा काय मला जमलं नाही ऍक्टिंग वगैरे करायला. बोलले स्क्रिप्ट बाजूला ठेव, तू जशी चेअरअप करशील मॅटवरती एखादी मुलगी खेळते, तू कशी चेअरअप करशील मला फक्त तेवढं करून दाखव. मग मी जसं आम्ही चेअरअप करतो तसं करून दाखवलं. सर बोलले ओके चालेल. आता तुझ्याकडे कुठली पार्श्वभूमी नसताना तू काम करत असताना तुला नेमकी कुठल्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर तू कशी मात करते? आता कुस्तीचे डावपेच तुला माहिती आहे, हो पण कलाकारांचे डावपेच वेगळे, खूप ही तर सिरियल त्यांचे वेगळे वेगळे पैलू आहेत, ते कसे पार करते? रेसलिंग वरती असली तरी 25% रेसलिंग आहे ह्यात आणि बाकीचं तर ऍक्टिंगच आहे. ऍक्टिंग म्हणल्यावर माझं बेके बेच आहे ह्यात. पण माझं वर्कशॉप घेतलं केडी सरांनी आणि विक्रम सरांनी. त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं. आमच्या दोघांचं होतं, पण 70% काम हे माझ्यावर चालत होतं आणि 30% त्याच्यावर चालत होतं. मला पहिल्यापासून म्हणजे पहिला माझा रांगडा घेतला, त्यात ओके झालं. भांडणाचा घेतला, त्यातही ओके झालं. रडायचा घेतला, त्यात काय मला जुळनाच. एक दिवस गेला आमचा वाया तरी जुळना. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी अपोनंट आणली माझ्यासाठी आणि परत तोच डायलॉग घ्यायला लावला. टचकनी पाणी आलं, सांगायची गरज नाही लागली. मग तो पण ओके झाला. मग असे सर मला शिकवत गेले, वेगवेगळे जे ऍक्टिंग मध्ये राहतं ते मला सांगत गेले, ते पण मी शिकत गेले पुढे. जेवढ्या आवडीने तू कुस्तीचे डाव शिकते तेवढ्या आनंद तू कलाकार म्हणून एक शिकते का आता जे काही हो शिकवलं? खूप आवडीने. नवीनच आहे माझ्यासाठी, मला मज्जा पण येते, प्रत्येक मुवमेंट मी एन्जॉय पण करते यार. आतापर्यंत किती कुस्त्यांमध्ये तू पदकं मिळवले? मी 2017ला जॉईन केलं रेसलिंग. मी आधी कबड्डी खेळत होती, पण टीम गेम असल्यामुळं सोलोला चान्स नव्हता. हा, तेव्हा जाणवलं की एखादा एक सेपरेट गेम असावा म्हणून. तेव्हा दहशत होती पहिलवानांची, किंवा पहिलवान पुरीकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. ते एक रिस्पेक्ट वेगळीच असती, चाल वेगळी असते. मग मला वाटलं की आपण पण पहिलवान बनलं पाहिजे, म्हणून मी पहिलवान क्षेत्रात उतरले. दुगर पासून फिजिकल फिटनेस चांगलं होतं, त्यामुळे मला शिकायला खूप वेळ गेला नाही, पटपट शिकले मी. 2017 गेलं. 2018ला मी स्कूल स्टेट झाले. स्कूल स्टेटला मला सिल्वर गोल्ड. त्यानंतर 2019ला मी नॅशनल खेळले. त्यानंतर 2020ला कोरोना पडला, मॅचेस बंद होत्या. 21ला पण मला इंजुरी झालेली गुडघ्याला. परत 6 महिने रेस्टवर होते. घरचे बोलले आता तू कुस्ती सोडून दे, एवढं काय हे नको करू, आपलं शरीर महत्वाचं आहे. परत बोललं नाही, तरी माझी आपली थोडी प्रॅक्टिस चालू होती. नंतर परत 2023ला डिसेंबरमध्ये इंटर झोनल 2022ला राईट. 15 डिसेंबर 2022ला इंटर झोनलला मी सिल्वर मेडल घेतलं. तेव्हा गोल्ड मेडल प्रतीक्षा बागडीला होतं. ती मी एकाच गटातलोय आणि ती महाराष्ट्र केसरी झाली यावर्षी. आता महाविद्यालयीन शिक्षण कुठे पूर्ण करते? मी सातारा. मूळ घरातून काही बेस आहे का पहिलवानचं, म्हणजे वडील आई नाही, वडील असं कोणी काही? मी पहिलीच अशी की पहिलवानी आमच्या अख्ख्या खानदानात कोणीच नाही. घरात भाऊ बहीण काही कोणीच नाही, नाही? 2 भाऊ आहेत मला, ते मलखांब करतात. पण पहिलवान ते कोल्हापूरला होते दोघं. पण पहिलवान ही पदवी मलाच लागली आमच्या घरात. बरं. एकंदरीत नाशिकमध्ये